नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मात्र मार्केट खूप व्होलटाईल होतं. म्हणजे तेजीत जात होतं, पण ती तेजी नाहीशी होऊन पुन्हा मंदी येत होती आणि दोन्हीचाही स्पीड जास्त होता. म्हणजे तेजीतून मंदीत यायला फार कमी वेळ लागत होता आणि मंदी पुन्हा 200 पॉईंटची येत होती. इतकी मार्केटमध्ये व्होलटॅलिटी होती. फक्त रिलायन्सचा शेअर बरेच दिवसांनी गेल्या 2 दिवसापासून थोडा तेजीत असतो आणि आज रिलायन्सचा शेअर काहीसा तेजीत होता आणि थोडासा HDFC बँकेचा शेअर तेजीत होता. त्यामुळे मार्केटला सपोर्ट मिळत होता. आज रिलायन्सने जसं मार्केट पकडलं तसं PI इंडस्ट्रीजचा शेअर पडला. पण जेवढा पडला तेवढाच तो सावरला. कुमाई म्हणून तिची एक क्लायंट आहे, तर त्यांचा आज रिझल्ट लागायचा होता त्या कंपनीचा, ज्यांच्याकडून PI इंडस्ट्रीजला ऑर्डर्स येतात. पण बरोबर उलट झालं. कुमाईचा रिझल्ट चांगला आला. KUMIAI असं तिचं स्पेलिंग आहे. त्यांचं प्रॉफिट 61% वाढलं, विक्री 10% वाढली आणि त्यांचं उत्पन्न 36% वाढलं कुमाईचं. त्यामुळे जो 3067च्या जवळपास शेअर गेला होता तो सगळा शेअरचा भाव PI इंडस्ट्रीचा रिकवर झाला आणि रिलायन्सने तर मार्केट सावरलंच होतं. जे कुमार इन्फ्राला मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून ब्रिज बनवण्यासाठी 120 कोटीची ऑर्डर मिळाली. नेस्लेला सुद्धा सेबीने वॉर्निंग लेटर दिलं. GE शिपिंग ही तिच्या होल्ली ओन सबसिडियरी GESL हिचं लिक्विडेशन करणार आहे आणि या लिक्विडेशनला त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडून संमती मिळाली. आज हेक्झावेअरचा रिझल्ट लागला, पण हेक्झावेअरच्या रिझल्टमध्ये तुलना करता येण्यासारखी वस्तुस्थिती नव्हती आणि हेक्झावेअरचा रिझल्ट मार्केटला पटला सुद्धा नाही. त्यामुळे शेअरमध्ये मंदी आली. कौशल्य लॉजिस्टिक्स यांनी अंबुजा सिमेंटसाठी तोहाना डेपोमधून कमर्शियल ऑपरेशन सुरू केलं. जन स्मॉल फायनान्स बँक या जन स्मॉल फायनान्स बँकेला RBI कडून फॉरेन एक्सचेंजमध्ये डील करण्यासाठी ऑथोराइज्ड डीलर कॅटेगरी 1 मध्ये घातलं गेलं. त्यामुळे जन स्मॉल फायनान्स बँकेचा शेअरही आज तेजीत होता. पण IT सेक्टरमधले जवळजवळ शेअर्स आज पडत होते. सिमेंट सेक्टरमध्ये मात्र आज बऱ्यापैकी तेजी होती. पण या टॅरिफची भीती बरीचशी कमी झाली आहे. त्यातून ज्या कार आयात होणार आहेत त्या कारवर भारत सरकार इम्पोर्ट ड्युटी लावणार नाही असं दिसतंय. त्यामुळं आपल्या ऑटो इंडस्ट्रीला फारसा धोका संभवत नाही असं वाटतंय. म्हणून आज ऑटो सेक्टरमधले शेअर मात्र तेजीत होते.
पण मार्केट अत्यंत व्होलटाईल होतं. अजूनही मार्केट सावरलंय पूर्णपणे असं दिसत नाही, पण अख्खा दिवस मार्केट मंदीत जाते असंही जाणवत नाही. PI इंडस्ट्रीसारखे काही ॲक्सिडेंट्स मार्केटमध्ये होताना दिसत आहेत. तर अशा वेळेला तुम्हाला ते शेअर घेण्याची एक संधी मिळू शकते. एका दिवसात 300 रुपये शेअर पडलासुद्धा आणि 300 रुपये शेअर वाढलासुद्धा. त्याचं कारण जे होतं त्या कारणाची काही मोठी खात्री नव्हती की त्या कंपनीचा रिझल्ट वाईटच लागेल, तरीसुद्धा तो शेअर मोठ्या प्रमाणावर पडला होता. आणि दुसरं पॅराक्सोसल्फोन हे जे केमिकल आहे त्याच्या किमती कमी झाल्या म्हणून सुद्धा PI इंडस्ट्रीचा शेअर पडला. पण त्या उमाईचा रिझल्ट खराबच लागेल म्हणून गेल्या वेळेला खराब लागला होता म्हणून PIचा शेअर पडला होता. त्यामुळे मार्केटने तसं गृहीत धरलं, पण बरोबर विरुद्ध रिझल्ट मात्र चांगला लागला. असंही पुष्कळ वेळेला होतं की त्याचं कारण जर आपण बघितलं तर आपल्याला स्वस्तात तो शेअर घेण्याची एक संधी मार्केट देत असतं आणि आपण त्या संधीचा लाभ उठवला तर कमी दिवसामध्ये कमी वेळामध्ये चांगला फायदा मिळू शकतो. तरीही या आठवड्यात मार्केट दिलासा देणारं होतं, लोकांची भीती कमी करणारं होतं, लोकांचे पोर्टफोलिओ सुधारणारं होतं असं म्हणायला हरकत नाही. आता सोमवारी मार्केट कसं असेल ते आपण सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्ते.